छत्रपति संभाजीनगर से एक बड़ी खबर, जहां शहर के पतंगी इलाके में हत्या की वारदात के बाद प्रशासन एक्शन मोड में है। आज सुबह से ही अतिक्रमण हटाने की विशाल मुहिम चलाई गई। कुछ दिनों पहले पतंगी इलाके में एक युवक की बेरहमी से हत्या कर दी गई थी। इस घटना के बाद प्रशासन ने सख्त रुख अपनाया है। इसी के तहत आज महानगर पालिका ने पूरे इलाके में अतिक्रमण विरोधी मुहिम शुरू की। कार्रवाई इतनी बड़ी है कि मनपा के 100 कर्मचारी और 110 पुलिसकर्मी मौके पर तैनात किए गए। सुरक्षा व्यवस्था पुख्ता रखने के लिए भारी पुलिस बंदोबस्त भी लगाया गया। मनपा की ओर से 10 जेसीबी, 10 पेवर, 2 पोकलेन मशीन और अग्निशमन दल की गाड़ियां मैदान में उतारी गई। इस मुहिम की देखरेख स्वयं मनपा अतिक्रमण विभाग के अधिकारी संतोष वाहुले कर रहे हैं। स्थानीय नागरिकों ने बताया कि हत्या की घटना के बाद यह क्षेत्र तनावग्रस्त था। प्रशासन ने अवैध निर्माणों पर सख्त कार्रवाई कर साफ संदेश दिया है कि मनपा का कहना है कि इलाके में शांति व्यवस्था बनाए रखने और अपराध पर लगाम कसने के लिए यह कार्रवाई आवश्यक थी। फिलहाल कार्रवाई जारी है और प्रशासन का कहना है कि कानून व्यवस्था बिगाड़ने वालों को किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा। कारवाई होती है, किती मालमत्ता आहेत आणि कसा बंदोबस्त आहे? ही कारवाई पैठण गेट या परिसरामध्ये जे सब्जी मंडी आणि कोकडपुराकडे जाणारे जो 2 महत्त्वाचे रस्ते आहेत, जे एक 9 मीटरचा सब्जी मंडीचा आणि 12 मीटरचा कोकडपुराचा आहे, त्या दोन्ही ठिकाणी आज आम्ही कारवाई करणार आहोत। एक 15 दिवसांपूर्वी या भागामध्ये एका युवकाचा काही वादातून निर्घुण खून करण्यात आलेला होता। त्याची पार्श्वभूमी तर आहेच, परंतु या ठिकाणाहून फार मोठ्या प्रमाणात वर्दळीचा रस्ता आहे, शहराची मुख्य बाजारपेठ आहे आणि इथे येणाऱ्या ज्या लोकांना त्याचा त्रास होतो आहे या अतिक्रमणांचा, त्यामुळे आज आम्ही प्राधान्याने ह्या भागापासून कारवाईला सुरुवात करणार आहोत। कशी यंत्रणा कामाला लागली आहे? यासाठी आम्ही महानगरपालिकेचे साधारण 100 लोकांचं मनुष्यबळ आहे आणि पोलीस विभागाचं 110 लोकांचं मनुष्यबळ इथं तैनात करण्यात आलेलं आहे। त्याबरोबरच यंत्रसामुग्री जी आहे ती महानगरपालिकेचे 10 जेसीबी, 10 टिपर्स, 2 पोकलेन्स आणि रुग्णवाहिका, अग्निशमन बंब इत्यादी सर्व आम्ही आज सुसज्ज फौजफाट्यानिशी इथं आज कारवाईसाठी उपलब्ध झालेलो आहोत। कारवाईला किती दिवस लागणार आहे आणि याच्यानंतर कुठे कारवाई होणार? या भागामध्ये आम्ही एक असेसमेंट केलेलं आहे। त्या असेसमेंटनुसार साधारण 110च्या घरामध्ये इथं अनधिकृत मालमत्ता असल्याचं निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आम्ही आज 3 टीम केलेल्या आहेत। त्या टीमला आम्ही प्रत्येकी 3 जेसीबी देऊन इमिडिएटली कारवाई सुरू करणार आहोत। आजच्या दिवसाभरामध्ये ही कारवाई पूर्ण होईल असा विश्वास आहे। पुढे कुठे कारवाई होणार? याच्यानंतरची कारवाई ही MGM गोल्फ कोर्सच्या तिथे पडेगावच्या भागांमध्ये आपली जी आहे त्या ठिकाणी कारवाई होणार आहे। त्यानंतर लगोलग हर्सुल या ठिकाणी ही कारवाई आम्ही करणार आहोत। नागरिकांना काय आव्हान हेच आहे की ज्या लोकांचं रस्त्यामध्ये बाधित आहे, कुठलीही महानगरपालिकेची कंप्लिशन, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट्स न घेता त्यांनी बांधकाम केलेलं असेल तर कृपया करून त्यांनी स्वतःच काढून घ्यावं, स्वतःचं आर्थिक नुकसान टाळावं आणि शहराचं एक महाराष्ट्र राज्याच्या किंवा भारताच्या पटलावर एक चांगलं नाव आपलं लौकिक शहराचं जावं या दृष्टीने शहराला सहकार्य करावं। काही लोक अतिक्रमण काढताना विरोध करतात, तर ते तशा लोकांवर काय कारवाई होणार आहे? आम्ही तर त्यांना अगोदर सामंजस्याने त्यांना समजूत घालण्याचा, त्यांना मनवळती करण्याचा प्रयत्न करतोय, पण जर त्यांनी नाही केलं तर मग उर्वरित जी काही कारवाई आहे कायदेशीर स्वरूपाची ती निश्चितपणे पोलीस विभाग करेल। तर हर्सुलचे लोक